अध्यक्ष महाराज, या लक्षवेधीवर अध्यक्ष महाराज आपल्याला धन्यवाद की आज विधानसभेची पहिली लक्षवेधीची सुरुवात ही धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आपण केली, त्याबद्दल धान उत्पादक शेतकऱ्यांकडून मनापासून धन्यवाद. अध्यक्ष महाराज, खरं तर मी शासनाचं अभिनंदन करेन की मागच्या वर्षी कधी नव्हे एवढे 1586.71 कोटी हे माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात असणाऱ्या बोलले मी ऐकले. महायुतीच्या सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना अध्यक्ष महाराज दिले. तुम्ही खरं तर अध्यक्ष महाराज 2013 मध्ये बसा बसा 300 कोटी पासून झालेल्या धानाच्या बोनसची सुरुवात ही मागच्या वर्षी 1600. बसा, असं काय करताय? बसून घ्या. वडेट्टीवार साहेब, धानाचा विषय आहे, कशा ग धान शेतकऱ्यांचा बद्दल आडवं येतात? तुम्ही होऊ द्या ना सुधीर भाऊ, तुम्ही होऊ द्या. हे बघा, बसून घ्या, बसून घ्या. इकडे वेल मध्ये येऊन बोलणं बरोबर नाही. तुम्ही बसून घ्या जागेवर. अमीन पटेल साहेब, तुम्ही ज्येष्ठ सदस्य आहात, बसून घ्या. हे बघा, सन्मान्य सदस्याच्या सुरक्षेसंदर्भात उचित कारवाई करण्यासंदर्भात मी शासनाला यापूर्वी निर्देश दिलेले आहेत. मंत्री महोदय, या संदर्भातली आपण नोंद घेऊन उचित कारवाई करावी. होय अध्यक्ष महोदय. बसा आता. चला सुधीर भाऊ. लक्षवेधी क्रमांक 1. कोण आहेत मंत्री? कुठे? नाही झालं पण ते मधात आलं म्हणून पुन्हा वितरित केल्याप्रमाणे. त्या अध्यक्ष महाराज आपल्याला मनापासून धन्यवाद. मी महाराष्ट्र सरकार आणि विशेष करून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना धन्यवाद देईल की कधी नव्हे इतके मागच्या वर्षी 1630 कोटी रुपये हे आपण धान बोनस देण्यासाठी मंजूर केले. आणि अध्यक्ष महाराज, ही रक्कम सुद्धा आपण 20,000 रुपये हेक्टरी दिली. मागच्या वर्षी 1586 कोटी 71 लाख अध्यक्ष महाराज वितरित केले. पण आज अध्यक्ष महाराज धान उत्पादक शेतकरी म्हणजे जर मी नागपूर विभाग जो माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा साधारणतः कर्मभूमी जन्मभूमी विभाग आहे, माननीय बावनकुळे साहेबांची जन्मभूमी कर्मभूमी असणारा विभाग आहे, 8,58,374 अध्यक्ष महाराज प्रत्यक्ष पेरणी या हेक्टरमध्ये झाली आणि साधारणतः 7,16,334 इतके शेतकरी अध्यक्ष महाराज या संदर्भामध्ये धानाच्या बोनसच्या घोषणेची एखाद्या चातक पक्षापेक्षाही जास्त उत्सुकतेने वाट बघताय. अध्यक्ष महाराज, या संदर्भात 15 डिसेंबर 2025 मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांशी धान उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन भेट घेतली आणि अध्यक्ष महाराज तेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांनी अमुस अन्न व नागरी पुरवठा त्वरित कार्यवाही करावी असे आदेश दिले, जे मी मंत्री महोदयांना डायरेक्ट देतोय. हे आदेश जे आहे अध्यक्ष महाराज, अपेक्षा अशी होती की त्वरित कार्यवाही करावी. याचा अर्थ असा होता की या वर्षीचा GR हा जानेवारीमध्ये निघेल. मग सांगण्यात आलं अध्यक्ष महाराज विभागाकडून की आता जिल्हा परिषदची 12 जिल्ह्यामध्ये आचारसंहिता आहे. आम्हाला वाटलं ठीक आहे, 12 जिल्ह्याची आचारसंहिता संपल्यावर या संदर्भातला निर्णय हा अध्यक्ष महाराज सरकारच्या वतीने घेतला जाईल असा अध्यक्ष महाराज आमचा समज झाला. खरं तर महाविकास आघाडीचं सरकार असताना सातत्याने मी मागणी करायचो आणि 2021-22 मध्ये मात्र तेव्हाच्या शासनाने आम्ही बोनस देणार नाही असं जाहीर केलं. ते दुःख धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात राहिलं. पण जेव्हा या ठिकाणी जनतेच्या हितासाठी सरकार आलं तेव्हा मात्र आपण पहिल्यांदा 15,000 रुपये 2 हेक्टरच्या आत आपण बोनस दिलं आणि त्यानंतर 23-24, 24-25ला 20,000 रुपये हेक्टर प्रमाणे आपण बोनस दिलं. 2023-24 मध्ये 1,378 कोटी दिले आणि आता 1,630 कोटीचं वितरण केलं. त्यापैकी 1,586.71 कोटी वितरित झाले. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महाराज, माननीय राज्यमंत्री महोदयांकडून मला उत्तर असं अपेक्षित नाही आहे की माननीय मुख्यमंत्र्यांशी मी बोलतो, माननीय अन्न नागरी पुरवठा मंत्री कॅबिनेट मंत्र्यांशी बोलतो, कारण 25 डिसेंबर पासून जर कार्यवाही करण्याचे आदेश आणि तेही कोणी सामान्य आमदाराचे मंत्र्याचे नाही आहे, स्वतः खुद्द मुख्यमंत्री महोदयांचे आहे आणि खुद्द मुख्यमंत्री महोदयांचे इतके स्पष्ट त्वरित कार्यवाही करावी असे आदेश असताना जर माननीय राज्यमंत्री महोदयांचा अन्न नागरी पुरवठा विभाग
अजूनही कुंभकर्णाचा बाप बनून झोपेत असेल तर मला लक्षवेधीच्या माध्यमातून या अधिवेशनाची बोवणी खराब करू नका. आता ही सुरुवात आहे पहिला लक्षवेधीची. स्पेसिफिक घोषणा करा की मागच्या वर्षी जसा जी आर काढला अध्यक्ष महाराज, या जी आर मध्ये तुम्ही स्पष्ट लिहिलाय की डिस्ट्रेस सेल मागच्या वर्षी जेव्हा 2300 रुपये साधारण धानाचा भाव होता, 2320 रुपये धानाचा भाव होता, तेव्हा तुम्ही सांगितलं की गारपीट आला, पाऊस आला, धान उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दुःख आहे, ते दुःख डिस्ट्रेस सेल हे असल्याने आम्ही बोनस देतो. आत्ताही तीच परिस्थिती आहे, परिस्थितीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. आणि म्हणून आपल्याकडून कदम साहेब या संदर्भातले ठोस कदम अपेक्षित आहे. लडखडणारी उत्तरं देऊ नका एवढी विनंती आहे. एका वाक्यात उत्तर द्या. जरी मी जास्त बोललो असलो तरी की धानाचा बोनस देण्याचा जी आर 2 दिवसात निघेल तरच पुढे कॅबिनेट व्हायची शक्यता, अन्यथा कधीही होऊ शकत नाही. मोहन मते. अध्यक्ष महोदय, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य सुधीर भाऊंनी धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर राशी आपण दरवर्षी 2013 पासून आपण ही द्यायला सुरुवात केली आणि विशेषतः आकडेवारी आता माननीय सुधीर भाऊंनी सांगितलेलं आहे. पुन्हा त्याची मी इथे आता ते रिपीट करत नाही. परंतु सुधीर भाऊ, मागच्या 3 वर्षामध्ये पणन हंगामाचं जर का आपण आकडेवारी पाहिली, आपण जर का विचार केला तर थोडं मला वाटतं ही माहिती सभागृहाला देणं आवश्यक आहे. मागच्या 3 वर्षामध्ये 2022-23ला आपण जवळपास 823 कोटीचा आपण निधी आपण खर्च केला प्रोत्साहनपर राशीसाठी. 2023-24ला आपण 1378 कोटी खर्च केला. 2024-25ला आपण 1628 कोटी आपण खर्च केला. अर्थातच आता ही प्रोत्साहनपर राशी देत असताना आपण नोंदणीकृत शेतकऱ्यांना आपण ही प्रोत्साहनपर राशी आपण देतोय. ते जे काही धान आहे ते खरेदी केलेलं असावं किंवा नसावं, नोंदणी केलेली आपण त्यांना बोनस देऊन टाकतोय. आणि आता ही अर्थातच जर का रक्कम वाढते म्हणजे खरेदी वाढते असं त्याचा अर्थ होतो. परंतु सुधीरभाऊ, ही आकडेवारी आपण लक्षात घेतली पाहिजे. 2022-23ला आपण 823 कोटी खर्च केले आणि 1,50,75,402 क्विंटल आपण खरेदी केलं. 2023-24ला आपण 1378 कोटी निधी खर्च केलाय. 2023-24 खरेदी जी आहे ते 1,50,00,000वरना 1,07,57,000 वरती आली. 2024-25ला आपण 1628 कोटी आपण खर्च केलेत. म्हणजे 1378 1628 कोटी आपण वरती गेलो आणि खरेदी जी आहे ते 99,68,000 इतकी आहे. मला वाटतं थोडं रिव्ह्यू करणं हे अत्यंत आवश्यक आहे. मी ह्याच्यावरती येत नाहीये की बोनस देऊ नये, मी असंही म्हणत नाहीये. परंतु नक्कीच या बाबतीमध्ये आपण म्हटलात खरं की या घोषणा आपण करावी, 2 दिवसामध्ये आपण जी आर काढावा अशी घोषणा करणं आपल्याला माझ्याकडनं अपेक्षित आहे. परंतु ही आकडेवारी आहे ती समोर आहे आणि म्हणून आपल्याला काही रिव्ह्यू करणं हे नक्कीच आवश्यक आहे. परंतु अध्यक्ष महोदय, यामध्ये आता सध्याला माझी आपल्याला विनंती असेल की एक बैठक आपण तातडीची या बाबतीमध्ये मंत्री महोदय असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण लावू. आवश्यक असल्यास माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपण विनंती करू. परंतु त्याच्यामध्ये बैठक घेऊन या वर्षी हे बोनस देण्यासाठीचा जो काही निर्णय आहे, शेवटी हा दरवर्षी आपण घेतला, कॅबिनेट घेतला हा निर्णय आहे. त्यामुळे या वर्षीच्या म्हणजे आताच्या शासनामार्फत देखील नक्कीच आपल्याला जी अपेक्षा आहे तर कॅबिनेटच्या समोर हा निर्णय होईलच. पण तथापि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेऊन हा निर्णय घेतला जाईल. म्हणतोय त्यांनी काय तर्क दिलाय माननीय मंत्री महोदयांनी? ते म्हणतात की 2022-23 मध्ये जेव्हा प्रोत्साहन दिलं तेव्हा 1,50,75,402.43 क्विंटल धान खरेदी झाला 823 कोटी. याचं कारण धान खरेदीशी याचा संबंध नाही, तरी 823 कोटी यासाठी झाली तेव्हा प्रोत्साहन राशी 15,000 होती, आता 20,000 झाली आहे. तर रक्कम 20,000 जागेवर वाढणार आहे. एक नंबर 2, धान उत्पादक शेतकऱ्यांचा आग्रह यासाठी होता जो आपण मान्यही केला. तुम्ही समजून घ्या की यामध्ये जबरदस्तीने जे धान भरडाई केली जायची त्याच्यामध्ये गडबड घोटाळा व्हायचा. मग असं ठरलं की हा जो ज्या पद्धतीचा डिस्ट्रेस सेल आहे अध्यक्ष महाराज, यामध्ये असणारी जो फरक आहे, कारण धान उत्पादक शेतकरी
हा इतर सर्व शेतकऱ्यांमधला म्हणजे शेतकरी गरीब आहेच, हा अति गरीब धान उत्पादक शेतकरी आहे. कारण एकराला 25 ते 30 हजार खर्च होतो आणि 1000, 2000, 5000च्या प्रति त्याचं काही उत्पन्न नफा येऊच शकत नाही. सर्वात फाटका शेतकरी जर असेल तर तो धान उत्पादक आहे, म्हणून बोनस सुरू झाला. आता याच्यावर चर्चा करू, बैठक घेऊ हा विषय नाही. दुसरा अध्यक्ष महाराज की तुम्ही चुकीची माहिती सभागृहाला दिली की पहिले रक्कम कमी होती, तर ते 15,000 असेल तर रक्कम कमीच असणार आहे. आपण आता काय केलं अध्यक्ष महाराज, अतिशय सायंटिफिक पद्धत केली की धान विक्री करो अथवा न करो पोर्टलमध्ये नोंदणी करायची आणि ही नोंदणी करून त्यांना 20,000 रुपये हेक्टरी आपण दिलं तर अध्यक्ष महाराज जो गॅप आहे तो गॅप भरला जाईल. आणि शेतकऱ्यांसाठी हे पैसे देत नाही का अध्यक्ष महाराज? आपण 44,000 कोटी रुपये वर्षाला दरवर्षी आपण वेतन आयोगामध्ये वाढवतो. 10,000 कोटी अध्यक्ष महाराज डीएच्या रूपाने कर्मचाऱ्यांना 10,000 कोटी दर वर्षाला वाढवून देतो. आमदारांचा पगार वाढवून देतो. धानाचा बोनस द्यायचा वेळ आली. चर्चा, बैठके, डिस्कशन, संवाद, मंथन यावर आपण वेळ देणार आहोत का अध्यक्ष महाराज? आणि या अधिवेशनाची सुरुवात शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन करायची आहे की अध्यक्ष महाराज फक्त बैठका घेऊ, चर्चा करू? अध्यक्ष महाराज हे योग्य नाही. धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बोनसचा निर्णय अपेक्षित आहे. शेवटी विधानसभेत जेव्हा लक्षवेधी केल्या जाते तेव्हा पूर्ण तयारी करून यायचं असतं अध्यक्ष महाराज. इथं असं उत्तर अपेक्षित नाही आहे. हा, अचानक एखादा उपप्रश्न आला आणि या उपप्रश्नाची माहिती जर सरकारकडे नसेल त्याच्यावर निर्णय हा नंतर केला जातो. हा उपप्रश्न आहे का अध्यक्ष महाराज? लक्षवेधीचा आत्मा आहे. तुम्ही आत्म्यालाच उत्तर देताना जर असं उत्तर देता की आम्ही बैठक घेऊ, नंतर सांगू, तर संसदीय कामकाजाचा अवमान आहे. हा संविधानाचा अवमान आहे अध्यक्ष महाराज. तुम्हाला लक्षवेधी स्पष्ट भाषेत आहे की धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस द्यायचा की नाही द्यायचा. आणि याला लाजायचं काय? मी काय उखाणे घ्यायला सांगतोय का मंत्री महोदयांना? अरे तुम्ही स्पष्ट उत्तर द्या ना की धान बोनस आम्ही देणार, GR 2 दिवसात काढणार. मग याचा अर्थ काय आहे की तुम्ही अजूनपर्यंत कोणतीही तयारी 25 डिसेंबर 2025 पासून त्वरित कार्यवाही करावी असं म्हटल्यावर येत नाही. तुमच्या भातात खडे पडल्याशिवाय कसे राहतील अध्यक्ष महाराज? खाताना तुम्हाला घासामध्ये खडा येईल. यांनी 25 डिसेंबर पासून आपण मागणी केली आहे. आजची मागणी नाही आहे. आणि पहिलीच लक्षवेधी धर्मचक्र प्रवर्तनाय मान्य मंत्री महोदय उत्तर घेऊन आले नाही. जे आकडे सांगताय ते चुकीचे आकडे सांगताय आणि त्याचा काही तर्क नाही. मग सांगा देत नाही धानाचा बोनस. विचार काय करायचा आहे? द्यायचा नाही आहे ना तुम्हाला धानाचा बोनस, तर स्पष्ट सांगा ना. एवढं लपवून छपवून 2 यांनी आपल्याला सांगायची आवश्यकता नाही. आमची आग्रही या लक्षवेधीमधून मागणी आहे की तुम्ही धानाचा बोनस देण्याची घोषणा करा. सर्वप्रथम मी आकडेवारी ही चुकीची सांगितलेली नाही. जी आकडेवारी आहे, आपण म्हटलात की 15,000 होती 2022-23ला आणि 23-24ला ही 20,000 झाली. मग 500 रुपयाचा फरक होता. रक्कम जवळपास दुप्पट झालेली आहे. 15,000 रुपयांना जर का 30,000 झाली असती तर रक्कम दुप्पट होणे अपेक्षित होतं. परंतु 2022-23ला 1,378 कोटीवरनं हे 1,628 कोटी झाली आणि खरेदी ही कमी झाली. ह्याचा मी पुन्हा एकदा सांगतोय, आमचं सरकार बोनस देण्याच्या विरोधात नाही. परंतु अध्यक्ष महोदय बोनस देत असताना तो योग्य हाती पण गेला पाहिजे. मी एक माहिती म्हणून सांगतोय की फक्त नोंदणी केली की डायरेक्ट बोनस मिळतोय. अध्यक्ष महोदय, नोंदणी करण्याची जी प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये देखील आपल्याला काही बदल करणं आवश्यक होतं. 2 वर्षापूर्वी आपण तिथे आधार कार्ड बेस देखील आपण नोंदणी करत नव्हतो. सरळ सातबारे घेऊन यायचे, नोंदणी करायचे आणि बोनस घेऊन जायचे. एक एजंट तिथे कामाला लागले होते. आमच्या जे मागे लक्षात आलं की एक एजंट 15-15, 20-20, 10-10, 15 जणांचे 50-50 शेतकऱ्यांचे सातबारा घेऊन नोंदणी करतो आणि ही बोनस घेऊन जातोय. मग आपण आधार कार्ड कंपल्सरी केलं. बँक अकाउंट ट्रान्सफर आता आपण थेट करतोय. जे आधार कार्ड लिंक झालेलं आहे, ज्या आधार कार्डाची आपली नोंदणी झालेली आहे त्याच आधार कार्डचं बँक अकाउंट असेल तिकडे आपण डायरेक्ट आता ट्रान्सफर करतो. आपण क्रॉस चेकिंग करतोय. तर असे काही रिव्ह्यूज आपण करतोय. मग अध्यक्षमध्ये बोनस देण्याच्या बाबतीमध्ये सरकार आमचं नकारात्मक अजिबात नाही. परंतु ह्या हंगामामध्ये बोनस देण्याचा निर्णय हा नक्कीच माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत बैठक घेऊन त्याच्या बाबतीत निर्णय घेण्यात येईल. सुधीर भाऊ कारण शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट पैसे जाते. शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट पैसे जाते. अशा पद्धतीचं उत्तर शासनाकडून शेतकऱ्याचा अवमान करणारं अपेक्षित नाही आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यात धानाचा बोनस डायरेक्ट जातो. शेतकऱ्यांनी नोंदणी करायची आहे. यांना माहिती आहे ना, हे असं सांगताय की एजंट नोंदणी करतात. काय माहिती दिली जात आहे? अध्यक्ष महोदय, मी उदाहरण म्हणून सांगतोय एकच, मी शेतकऱ्यांना बदनाम करत नाहीये. अध्यक्ष महोदय, माझ्या एका रिव्ह्यू बैठकमध्ये एक विषय समोर आला होता ना, मी सांगतो ना, मी काय बदनाम करत नाही. या 4 महिन्यापूर्वी मी ह्या बाबतीमध्ये मी एक रिव्ह्यू बैठक घेतली होती. अध्यक्ष महोदय, सत्यसाई बाबा ह्यांच्या नावाने एक नोंदणी झाली होती आणि बोनस उचलला होता. म्हणजे कुठेतरी रिव्ह्यू घेणं नाही झालेलं आहे. अहो, बैठकीमध्ये आलेलं आहे. मी तुम्हाला उदाहरण देतो. अध्यक्ष महोदय, मी 100% चुकीचं मी असं म्हणत नाहीये, परंतु जे काही चुकीचं होते ते थांबवलं तर पाहिजे. जर का बोनस आपण शेतकऱ्यांना देतो ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्याच्या नावाने जर का कोणी लुबाडत असेल तर ते देखील थांबवणं आवश्यक आहे. म्हणूनच आपण आधार कार्ड आता इंट्रोड्यूस केलेलं आहे. हे अगोदर व्हायचं, मी असं म्हणतोय. परंतु आता आपण आधार कार्डच्या आधारेच आपण नोंदणी करतोय आणि त्याच्यानंतर आपण आता बोनस देतोय. पण तरी सुद्धा ह्याच्यामध्ये काही बाबींचा नक्कीच रिव्ह्यू घेणं आवश्यक आहे. आणि याच्यामध्ये आपण आता नाही विजयजी, एक फक्त शेवटचा विषय, माझं फक्त म्हणणं एवढंच आहे की बोनस देण्याच्या विरोधामध्ये आम्ही नाही, मी पुन्हा सांगतोय, माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये बैठक नक्कीच घेतली जाईल आणि हा बोनस देण्याच्या बाबतीमधला हा निर्णय शेवटी कॅबिनेटने घ्यायचा आहे. तर कॅबिनेटमध्ये रिव्ह्यू घेऊन ह्याच्यावर बैठक नक्कीच निर्णय होईल आणि तो सकारात्मक होईल, हा देखील माझा विश्वास आहे. परंतु जे काही नोंदणीच्या बाबतीमध्ये जे काही जे चुकीचे प्रकार घडवते ते थांबवण्याकरता आपण जे काही नवीन टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस करणं आवश्यक आहे ते देखील आपण करतोय. आधार कार्डाच्या आधारे ते नोंदणी करणं ते करतोय. आणि मी आजच्याच ह्याची ब्रीफिंग घेत असताना, खरं तर आज सकाळीच मी याची ब्रीफिंग घेतलेली आहे. ब्रीफिंग घेत असताना मी सचिवांना देखील सांगितलेलं आहे की आपण ह्याच्यामध्ये AIचं इंट्रोडक्शन केलं पाहिजे, आपण ब्लॉकचेन केली पाहिजे. जोपर्यंत ब्लॉकचेन